नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रॉब्लेम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स फॉर जर्नल एंट्रीज विथ सोल्युशन. मी या ठिकाणी इश्यू ऑफ डिबेंचरचा एक प्रॉब्लेम घेतलेला आहे. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. फर्स्ट मी या ठिकाणी प्रॉब्लेम एक्सप्लेन करणार आहे. प्रॉब्लेम आहे नर्मदा लिमिटेड इश्यूड 40,000 12% डिबेंचर्स ऑफ ₹100 each repayable at par at the end of 5th year on 1st April 2015. Under the terms of issue of debentures, interest is payable half yearly. Pass journal entries for first 2 years only. या ठिकाणी नर्मदा लिमिटेड ने 40,000 12% डिबेंचर्स इश्यू केलेले आहेत ॲट ₹100 each आणि रिपेएबल ॲट पार आहेत. आणि यामध्ये कंपनीनं अंडर द टर्म्स ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स इंटरेस्ट इज पेएबल हाफ इयरली, म्हणजे कंपनीनं त्या डिबेंचर्स वरचं जे व्याज आहे ते 6 महिन्याला त्या ठिकाणी पेड केलेलं आहे. आणि यामध्ये आपला फर्स्ट 2 इयर्स पहिल्या 2 वर्षाच्या जर्नल एंट्रीज करायचं आहे. मी या ठिकाणी एंट्रीज घेईन. जर्नल एंट्रीज in the books of Narmada Limited. First journal entry issue of debenture साठी 1st April 2015. Bank account debit 40,000 debentures into 100 rupees. 40 lakh rupees to 12% debentures account credit 40 lakh rupees. Narration being issue of debentures at par and repayable at par. त्यानंतर 6 महिन्याला व्याज आपल्याला द्यावं लागेल, त्यासाठी एंट्री करावी लागेल. आता डिबेंचरचं पर्सेंटेज आहे 12, म्हणजेच डिबेंचर्स होल्डरना दरवर्षी 12% व्याज दिलं जाईल. फर्स्ट आपण इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. $40 lakh into 12%. 4,80,000 पर ॲनम, म्हणजेच डिबेंचर होल्डरला दरवर्षी 4,80,000 रुपये इंटरेस्ट दिलं जाईल. मात्र इथं कंपनीनं डिबेंचर्स चे इंटरेस्ट पेड करताना हाफ इयरली 6 महिन्याला व्याज द्यायचं आहे. त्यामुळं पुढची जी एंट्री होणार आहे ती 30 सप्टेंबर 2015 साली होणार आहे. नेक्स्ट जर्नल एंट्री 30 सप्टेंबर 2015. इंटरेस्ट चार्ज साठी एंट्री होईल. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट 6 month इंटरेस्ट 2,40,000 टू डिबेंचर होल्डर्स अकाउंट क्रेडिट 2,40,000. नरेशन बीइंग इंटरेस्ट चार्ज्ड फॉर डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर साठी इथं इंटरेस्ट चार्ज केलेला आहे. त्यानंतर हे इंटरेस्ट पेड केलं जाईल, त्यासाठी एंट्री सेम डेट ऑन 30th September 2015. डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,40,000 टू बैंक अकाउंट क्रेडिट 2,40,000. नरेशन बीइंग इंटरेस्ट पेड टू डिबेंचर होल्डर. इथं 6 month इंटरेस्ट पेड केलं. नेक्स्ट इयर क्लोज होईल ऑन नेक्स्ट एंट्री ऑन 31st March 2016. पुन्हा इंटरेस्ट चार्ज केलं जाईल. जर्नल एंट्री इंटरेस्ट ऑन
डिबेंचर्स अकाउंट डेबिट अमाउंट 2,40,000 to डिबेंचर होल्डर्स अकाउंट क्रेडिट amount 2,40,000. Narration being interest charged on debentures. Next त्याच तारखेला इंटरेस्ट पेड केलं जाईल. नेक्स्ट जर्नल एंट्री ऑन 31st March 2016 डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट $2,40,000 to bank account credit. Bank account credit 2,40,000. Narration being interest paid to debenture holders. इथं फर्स्ट इयरला डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट पेड केलेला आहे. त्यानंतर इयर एंडिंगला हे डिबेंचर इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री ऑन 31st March 2016 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टोटल इंटरेस्ट 4,80,000 to interest on debenture account credit $4,80,000. इथं फर्स्ट इयरच्या एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत. आपल्याला सेकंड इयरची एंट्री करायचं आहे. सेकंड इयरला पुन्हा इयर हाफ इयर एंडिंगला त्या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज केलं जाईल. नेक्स्ट एंट्री ऑन 30th September 2016 interest on debentures account debit $2,40,000 to debenture holders account credit $2,40,000. Narration being interest charged on debentures for debenture holder. Next debenture holder ला इंटरेस्ट पेड केलं जाईल. सेम जर्नल एंट्री ऑन 30th September 2016 डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट $2,40,000 to bank account credit $2,40,000. Narration being interest paid to debenture holder half yearly ending. इथं हाफ इयरली एंडिंगच्या इंटरेस्ट पेडची एंट्री संपल्या. त्यानंतर इयर क्लोज होईल ऑन 31st March 2017. पुन्हा त्या ठिकाणी इंटरेस्ट चार्ज केलं जाईल. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स अकाउंट डेबिट $2,40,000 to debenture holders account credit $2,40,000. Narration being interest charged on debentures for debenture holders. त्यानंतर हे डिबेंचर इंटरेस्ट पेड केलं जाईल ऑन सेम डेट ऑन 31st March 2017 डिबेंचर होल्डर्स अकाउंट डेबिट $2,40,000 to bank account credit $2,40,000. Narration being interest on debenture paid to debenture holders. आणि इयर एंडिंगला हे अॅन्युअल इंटरेस्ट पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल. त्यासाठी जर्नल एंट्री होईल ऑन 31st March 2017 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट $4,80,000 to interest on debentures account credit $4,80,000. Complete. Being interest on debenture transferred to profit and loss account 2 इयरच्या एंट्रीज कंप्लीट झालेल्या आहेत.
म्हणजेच आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट इयरला एंट्री करताना फर्स्ट एंट्री इश्यू ऑफ डिबेंचर साठी केलाय, त्यानंतर नेक्स्ट एंट्री हाफ इयर एंडिंगला इंटरेस्ट चार्ज साठी केलाय, त्यानंतर इंटरेस्ट पेड केलाय. इयर एंडिंगला पुन्हा इंटरेस्ट चार्ज केलाय, इंटरेस्ट पेड केलाय आणि इयर एंडिंगला इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलाय. सेकंड इयरला पण त्याच एंट्री रिपीट झालेल्या आहेत. हाफ इयर एंडिंगला इंटरेस्ट चार्ज केलेला आहे, इंटरेस्ट पेड केलेला आहे, त्यानंतर पुन्हा इयर एंडिंगला इंटरेस्ट चार्ज केला, इंटरेस्ट पेड केलाय आणि इयर एंडिंगला ते इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला. कंप्लीट. थँक्यू.